मराठी हातात आली. हे का झालं? मग हे स्ट्रॅटेजिक मंडळी होती. मग यांनी जेव्हा ते सगळा दबाव निर्माण केला आणि 45 सालातच ब्रिटिशांच्याकडनं असं प्रपोजल आलं की आता आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ इच्छितो. हे कळल्याबरोबर आपल्या ह्या मातब्बर मंडळींनी 45 सालात एक महासमिती नावाची समिती तयार केली आणि त्या महासमितीमध्ये लोकाप्रती वचननामा असा एक ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रथम मांडला आणि तो आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा पाया झाला. तिथून पुढे सुरू झाल्यानंतर आता मेडिकल साहेबांनी सांगितलं की 270 सदस्य होते, ते कसं काम करत होते. हे झालं 47 पर्यंत. 45 पासून म्हणजे घटना समिती 47ला आली, 45 ते 47 महासमिती होती. आणि मग 47 मध्ये आमच्या ह्या नेत्यांनी किंवा व्हायसरायला सॉव्हरेंटी देऊन टाका, नाही तर आम्हाला कोणाला तरी व्हायसराय करा सॉव्हरेंटी देऊन टाका, असं नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं की आमच्या महासमितीला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणून रिकग्नाइज करा आणि त्याच्यामध्ये सॉव्हरेंटी द्या. म्हणजे इंडियातल्या छोट्या छोट्या राज्यातून जी सॉव्हरेंटी ब्रिटिश क्राऊनमध्ये गेली होती ती सॉव्हरेंटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1947नं तुमच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला दिली आणि म्हणून ती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली सॉव्हरेन होती. मग तिथे ते किती दिवस किती ठराव झाले काय झालं हे सगळं आपल्याकडे हिस्ट्री आहे. मग हे सगळं होत असताना शेवटी जेव्हा आता लिहायची वेळ आली तेव्हा 1948 मध्ये त्या घटना समितीचा एक भाग, त्याच्यात अनेक समित्या होत्या, एक भाग जो होता ड्राफ्टिंग कमिटी, तिथं आंबेडकरांच्या सारखा तज्ज्ञ माणूस होता आणि ठरलेले सगळे ठराव कसे लिहायचे अशी घटना लिहिली जात होती. म्हणजे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे याच्यामध्ये ब्रिटिशांचा अंतर्भाव नव्हता. ब्रिटिशांनी कुठेही अंतर्भाव करून घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही करा तुम्हाला कशी पाहिजे ती. आणि म्हणून आपण असं बघू की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे दोन भाग स्पष्ट होतात. एक होतो की तुमचं रिलिजन, धार्मिक स्वातंत्र्य. आणि इथं सुद्धा एक गमतीचा भाग आहे बघा, सगळे धर्म म्हणतात की कुठेतरी डिव्हाइन ओरिजिन आहे. फक्त एकच सायंटिस्ट असतो की ज्याला मानसुद्धा हलवता येत नाही, एखादा स्टीफन हॉकिंग, आणि तो सगळ्या विश्वाचा शोध लावत असतो. आणि त्यानं सांगितलं की नेचरच्या पलीकडे दुसरं काही नाही, नेचरलाच गॉड म्हणायचं. वेदसुद्धा असंच म्हणतात, पंचमहाभूतांच्याच फक्त प्रार्थना करतात, हातपाय डोक्याचा देव वेदात नसतो, तो आपण आपली दुकानं चालवण्यासाठी आणलेला आहे देवळामध्ये. आता विठ्ठलाच्याच पुजाऱ्याला मी एकदा विचारलं होतं, तिथं मी एका प्रवचनाला गेलो होतो, त्यांना विचारलं तेव्हा म्हटलं विठ्ठलाला बेल देता येईल का हो? तो म्हणे म्हणजे काय? म्हटलं जामीन. हां, कारण ते जर बाहेर आले आमच्याबरोबर आमच्या घरात वगैरे ते किती चांगलं होईल. इथंच त्यांना डांबून ठेवलं आहे. आणि मग तो हसायला लागला. आता इथे प्रश्न असा येतो की समजा एक छानपैकी उदाहरण आपण घेऊ, तुमचा जास्त वेळ घेत नाही मी. समजा कुठेतरी एखाद्या टपरीच्या समोर चार मंडळी पत्ते खेळत, जुगार खेळत, बाजूला एक बाटली पडली, काय ग्लास आहेत, असे बसलेत आणि शेजारून एखादा वयस्कर मनुष्य गेलाय. तो कळवळला, ओळखीची माणसं पोरं आहेत, अरे बाळांनो असं करू नये, हे पाप आहे. मग आता ऑलरेडी 2-4 ग्लास गेलेले आहेत. मग तो विचारतो काय होतं पाप केलं तर? देव तुला शिक्षा करेल, याला करेल, हा हिंदू आहे, तू मी मुस्लिम आहे, अरे अल्ला मी तुला शिक्षा करेल. तो तिसरा म्हणतो याचं काय काय होणार दोघांचं, मी ख्रिश्चन आहे, अरे गॉड तुला शिक्षा करेल. म्हणजे उद्या जर समजा सगळी पापं केली हिंदू धर्मात राहून आणि उद्या तुम्ही ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलं तर मागचं चार्जशीट पुढं चालू राहील का? किंवा इफ यू आर क्रिएचर, जर आपण मान्य केलं की ईश्वर आहे, देव आहे आणि देवानं आपल्याला निर्माण केलंय, सो यू आर क्रिएचर, ही इज क्रिएटर. कॅन क्रिएचर डिफाईन क्रिएटर? टू डिफाईन क्रिएटर देअर मस्ट बी अ सुपर क्रिएटर. ॲट द मोस्ट यू कॅन डिस्क्राईब. आणि मग जसं एखादा फार मोठा कवी असतो आणि तो सांगत असतो
की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. एखादा प्रतिभावंत माणूस असेल तर ती वृत्ती घ्यावी असं समजेल, आणि एखादा राजकारणी असेल तर याला हिसकावून घ्यावं असं समजेल. असे अर्थ लावायला आपल्या कुवतीप्रमाणे आपण लावतोय धर्माचे अर्थ. खरा धर्म काय असेल हे कोणालाच सांगता येणार नाही, कारण आपण क्रिएटर नाही आहोत. पण वेदातली जी डिफिनिशन आहे धर्माची ती फार सुटसुटीत आहे. धारयति इति धर्म. जो समाजाला एकत्र ठेवतो त्याला धर्म म्हणायचं. आता धारयति इति धर्म जर म्हटलं तर तो कोणताही धर्म असू देत, समाजाला एकत्र ठेवतो की नाही ही टेस्ट आहे, आणि त्या टेस्टप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आता कॉन्स्टिट्यूशन हा जो विषय आहे, प्रत्येक घरामध्ये एक घटना असते कुटुंब व्यवस्थेची. सकाळचा कडी कोणी काढायची, दूधवाल्याचं दूध कोणी घ्यायचं, पेपर कोणी आत आणायचा, चहा कसा करायचा, आंघोळीला प्रथम कोण जाणार आहे, इथपर्यंत सगळं ठरलेलं आहे बघा. पण समंजसपणानं चाललंय म्हणून लिहावं लागत नाही. जिथं समंजसपणा संपतो तिथं लिहावं लागतं. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन अनरिटन आहे आजही, आणि गेल्याच आठवड्यामध्ये तिथला एक मिनिस्टर फक्त 4 मिनिटं लेट होतो, आणि तेवढ्या वेळामध्ये त्याचा प्रश्न जो असतो तो मिस होतो. त्याला एवढं ते ऑफेन्सिव्ह वाटतं की तो आतमध्ये येतो आणि स्पीकरला सांगतो, अलाउ मी टू स्पीक फॉर अ मोमेंट. स्पीकरनं येस म्हटल्याबरोबर तो म्हणतो, आय हॅव कमिटेड अन ऑफेन्स, आय वॉज अबसेंट, आय वॉज लेट, आय डू नॉट वॉन्ट टू प्लीड एनी ग्राउंड्स, काइंडली ॲक्सेप्ट माय रेसिग्नेशन अँड अलाउ मी टू गो आउट अँड वॉक्स आउट. आपले मारामारी करतील पण बाहेर जाणार नाहीत, आत जाऊन चर्चा करणार नाहीत, बाहेर पायरीवर राहून आरडाओरडा करत बसणार. पण तो दोष त्यांचा नाही, त्यांना जे येतं ते त्यांनी करतायत. मूर्खपणा आपला आहे की आपण त्यांना तिथे कसं जाऊ दिलं, आणि हे आपण झोपलो म्हणून हे सगळं घडतंय. ब्रिटिशांनी केलेला एखादा 1872चा कायदा असेल किंवा 1860चा कायदा असेल, IPC असेल किंवा एव्हिडन्स ॲक्ट असेल, एकही शब्द बदलावा लागत नाही. फॅक्टची डिफिनिशन भारतात वेगळी बाहेर वेगळी नसते. पण ब्रिटिशांचे कायदे चांगले का होते, कारण तज्ज्ञ मंडळी कायदे करत होते. आणि आपल्याकडे आता पुनर्वसन झालंय बघा. खासदारकी मिळाली नाही, आमदारकी मिळाली नाही, निदान मला लॉ कमिशनवर टाका. आणि मग पुनर्वसनाचा प्रकार कसा होतो हे 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळेजण कायद्याचेच एक्सपर्ट्स आहात. आम्ही 1955ला हिंदू मॅरेज ॲक्ट केला. मग हिंदू लॉमध्ये सक्सेशनमध्ये सपिंडाची वेगळी थ्योरी आहे, किंवा मॅरेजमध्ये सपिंडाची वेगळी थ्योरी आहे, गोत्र सपिंडाज वगैरे. हे सगळं काही सायंटिफिक आहे, कुठलं वेदाचं सायन्स आहे. परंतु जेव्हा आम्ही मॅरेज ॲक्ट वेगळा करायचा प्रयत्न केला, म्हणजे वेदापेक्षा जास्त चांगला व्हायला पाहिजे होता की नाही, की मागचं ज्ञान आमच्याकडे एवढं चांगलं आहे, मग त्या बेसिसवर पुढचं ज्ञान आणखी पुढं गेलं पाहिजे, आपण त्यांच्या खांद्यावर आहोत, आपला दृष्टिकोन आणखी लांब गेला पाहिजे. असं नाही घडलं बघा. जस्ट गंमत म्हणून सांगतो. आणि आता डिस्ट्रिक्ट जजसारखी अथॉरिटी समोर आहे इंटरप्रिटेशनला. समजा सेक्शन 5 इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड मॅरेज, मग तिथे वय काय पाहिजे वगैरे वगैरे हे आपण नव्यानं घातलंय. आणि मग पुढे असं म्हटलंय की मॅरेज इज अ सॅक्रामेंट. कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्याकडे, तो एक विधी आहे. आणि द कस्टमरी राईट्स RITES राईट्स अँड सेरेमनीज शॅल बी परफॉर्म. इथंच थांबायचं की नाही, आणखी आगाऊपणा. हे इफ सप्तपदी इज कस्टमरी, सप्तपदी शॅल बी परफॉर्म. इथं तरी थांबावं. आणखी एक्सप्लेनेशन. सप्तपदी, दॅट इज टू से ब्राइड अँड ब्राइडग्रूम जॉईंटली टेकिंग 7 स्टेप बिफोर द सॅक्रेड फायर. आता काय होतं, जिथं जिथं लॉ ॲम्बिग्युअस असतो तिथे आपल्याला वाव असतो. लॉ जर परफेक्ट असेल तर जजची गरज नाही, वकिलाची गरज नाही बघा. मग आता इथे असे जर मी प्रश्न काढायला लागलो की समजा सॅक्रेड फायर कशाला म्हणायचो, तो मंत्र तर नाही दिला. मग एखादं गडबडीचं जोडपं एखाद्या स्मशानाजवळून चाललेलं असेल
आणि तिथं फायर पेटवलाय आणि सांगतायत मंत्राग्नी, शवाला सुद्धा मंत्राग्नी देत आहेत, सॅक्रेड फायर. मग या गडबडीतल्या जोडप्याने तिथंच उरकून घेतलं तर चालेल का? म्हणजे कोणत्या फायरला सॅक्रेड म्हणायचं विनाकारण का गेलं याच्यात तुम्ही? बरं, दुसरं, ब्राईड अँड ब्राईडग्रूम जॉईंटली टेकिंग. मग आता जॉईंटली म्हणल्यावर बरोबर गेले पाहिजे, एक पुढं एक मागं का, असा प्रश्न आला तर? 7 स्टेप्स, 7 स्टेप्स. एखाद्याने सांगितलं व्हिडिओ काढा 5-10 वर्षानंतर डायव्होर्स केसमध्ये, आय हॅव टेकन ओनली 6 स्टेप्स, मॅरेज झालं की नाही? किंवा याच्या पलीकडे जायचं असेल तर एवढ्याच्या किती किती गोंधळ केलाय बघा, की 7 स्टेप्स कशा घ्यायच्या, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हेही नाही. अँड बिफोर सॅक्रेड फायर, सर्क्युम्बलन्स ऑफ सॅक्रेड फायर हा शब्द नाही वापरला, त्यांना माहितीच नव्हता करायचं. अराउंड सुद्धा नाही वापरला, बिफोर. म्हणजे फायर इथं फेरे इथे, असं चालेल का? आणि समजा आमची ट्रॅडिशन आहे कस्टमरी सेरेमनीज, कुर्यात सदा मंगलम झालं, टाळी वाजली, मग जेवण सुरू होतात, सगळं होतं, कुठेतरी सगळे लोक झोपायला लागल्यानंतर ती सप्तपदी सुरू होते पहाटे पहाटे. हा आपला एक्सपिरियन्स आहे. मग आता दरम्यानच्या काळात यातला एक गेला, लग्न झालं होतं की नव्हतं, वारसा हक्क कसा ठरवायचा. म्हणजे हे गोंधळ आपण का करतो? कारण आपल्याला कळत नाही. तुमच्याकडे तुमची सगळी फिलॉसॉफी ठेवली आहे, सक्सेशन ॲक्ट, मॅरेज ॲक्ट, ॲडॉप्शन, मेंटेनन्स, याच्यामध्ये इंग्लिश लॉ आलेला नाही. आपला वैदिक सिस्टीम सगळी तशीच्या तशी आहे. फक्त काय काळाप्रमाणे चेंजेस पाहिजेत ते करायचे, पण आपण ते सुपात्र लोकांच्या हातात दिलेलं नाही, अपात्र लोकांच्या हातात दिलेलं आहे. आणि म्हणून गोंधळ होतात. त्यातलाच एक गोंधळ मगाशी तुम्ही दाखवत होता की सिक्रीचं जजमेंट 1 फेब्रुवारीचं, आणखी किती मोठा गोंधळ केला पाहिजे. सिक्री किती चुकीच्या आहेत आणि 2016च्या जजमेंटमधले जस्टिस रोहिंटन नरिमन किती चुकीचे आहेत, याच्यावर वाटलं तर एखाद्या तासासाठी मला बोलवा, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु एकच आज गरज आहे, काळाची गरज, की आमच्या ह्या डॉक्टरसारखे लोक ज्यांना खरोखर जिज्ञासा आहे, संशोधन करण्याची वृत्ती आहे, आणि आमचं मागचं चांगलं ते आम्ही घेणार आहोत, जे बदलायला पाहिजे ते सोडणार आहोत, आणि सगळं काही तर्कशुद्ध सांगणार आहोत. देव असतो पापाचा तो चित्रगुप्त, तिथे एक प्रॉसिक्युटर आहे, तो चार्जशीट घेऊन येतो आणि मग निकाल होतो, याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. आणि जर आपण काळाप्रमाणे बदललो नाही तर प्रत्येक धर्म आउटडेटेड होत असतो, प्रत्येक कायदा आउटडेटेड होत असतो. तर्कशुद्ध पद्धतीने धर्म सांगितला पाहिजे. तुम्ही ठीक आहे, तुमचं ठीक आहे, तुमच्या डोक्यात आमच्या डोक्यात भरले ते चालत राहील, पण तुमची मुलं हे हातात जर आलं, हे करणं पिशाच, तर काय काय करतात तुम्हाला कळत नाही बघा. मग ती पिढी इतकी काही पुढच्या ज्ञानात आहे की त्यांना तुम्ही काय अंधश्रद्धा शिकवल्या तर ते तत्वज्ञानही सोडतील आणि कर्मकांडही सोडतील, सगळं सोडून देतील. धर्म फक्त तत्वज्ञान असतो, कर्मकांड नसतो. मग कर्मकांड सोडून धर्माकडे आपल्याला कसं जाता येईल, असं व्हायचं असेल तर आपण संशोधनात्मक वृत्तीनंच काम केलं पाहिजे, जे आजच्या आमच्या सत्कार मूर्तीने केलं आहे. आणि म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. उलट अजून सगळ्यांची ऐकण्याची इच्छा होती. धन्यवाद सर. काल सरांची मी 8:30 वाजता भेट घेतली, तेव्हा जवळपास तासभर सरांनी मला ही सगळी फिलॉसॉफी, तत्वज्ञान जे आहे याचा सगळा परिपाठ, आणि म्हणून मी सरांना सांगितले की हे खरं आपल्या वकिली व्यवसायामधल्या एक भाग, संशोधनाचा भाग म्हणून आणि संविधानाचा असल्याने आपण सातत्याने याच्यावरती हे करायला पाहिजे असं मला भावलं. सरांनी आपल्याला म्हणजे मिडगे सरांनी जी सुरुवात केली होती आणि त्या संशोधनात्मक याच्यामध्ये सरांनी एक त्याला ढाचा, फ्रेमवर्क संदर्भासकट जो सांगितला की, आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच या सगळ्या पुढच्या काळामध्ये ह्या सरांच्या विचाराचा लाभ मिळेल असं मी मानतो. आणि आपण यापुढे सुद्धा या असे विचारपुष्प सातत्याने, संख्या किती कमी जास्त पण वेळेप्रमाणे आपण हे
सातत्याने घेऊन याचं संवाद जो करण्यासाठी प्रयत्न करूया आणि आम्ही तसा हा प्रयत्न करू. मी यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, मला आता पुन्हा फोन आला, आपले जे पुणा बारचे आहेत ते कुठेतरी स्वारगेटच्या तिकडे गेलेत आणि त्यामुळे ते म्हटले की असं झालं म्हणून पुन्हा ते येतील आणि काय असेल, पण आपण अध्यक्षीय जे समारोपाने मनोगत आहे त्यासाठी मी ॲडव्होकेट आपले माननीय न्यायाधीश एस एम कोल्हे साहेब यांना विनंती करतो की यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आदरणीय गुरुवर्य आव्हाड सर, आज या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला ते डॉक्टर मिडगे ॲडव्होकेट, LLPAचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषराव मस्के, युनियनचे प्रतिनिधी श्री दिवेकर, समोर उपस्थित असलेले LLPAचे विद्यमान अध्यक्ष आणि भावी अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व सन्माननीय सिनियर ज्युनियर मंडळी, प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकतो, जरी मला 10-15 वर्ष जरी झाले असतील, अगदी प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे म्हणजे कुलकर्णी, निर्मळ कुलकर्णी, चव्हाण मॅडम, दीक्षित, असं सगळं आपण जाऊ शकतो. असूया, आपण मला समजून घ्या. इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल मला मस्के वकिलांनी एक 8 दिवसापूर्वी सांगितलं आणि मिडके वकिलांना डॉक्टरेट मिळालेली आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आणि त्या कार्यक्रमाला आपण यावं आणि सर येणार आहेत हेही सांगितलं. मी पटकन हो म्हणून गेलो आणि हो म्हटलो आणि पुढे असं झालं की 1 दिवसाच्या अगोदर जस्ट काल मी थोडंसं विचार करायला लागलो की नक्की कार्यक्रम काय आहे. मिडगे वकिलांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे, पण तो विषय तरी काय आहे. मस्के वकिलांना मी विचारलं, ते म्हणे तो विषय मलाही थोडासा आपल्याला नीट सांगता येणार नाही, पण पत्रिकेत लिहायचा प्रयत्न केलाय. आपल्याला माहिती आहे, खरं मी आहे BSc स्टुडंट. फिलॉसॉफी हा शब्द कधीही माझ्या शिक्षणामध्ये मी कधी वापरला नाही सर. तत्वज्ञान म्हणून आपण मराठीमध्ये त्याला, मला तत्वज्ञान म्हणून कॉमन सेन्सने काही गोष्टी कळत असतील आणि म्हणून मी तो वापरत असेल, पण वेदांत फिलॉसॉफी, दुसरी बाजू कॉन्स्टिट्यूशन. आता BScचा विद्यार्थी सर, पहिल्यापासून इतिहास खूप कच्चा, भूगोल त्याही पेक्षा, आणि नागरिक शास्त्र तर विचारायलाच नको. जी सर, जी सर. परंतु मग आत्ता सांगायला हरकत नाही, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल लॉ आम्ही शिकलो ते सरांकडून शिकलो. आणि या ठिकाणीच मी आपल्याला सांगेल की कायदा सरांनी आम्हाला इतका छान शिकवला. जसं आत्ता ओघवतं भाषण झालं आणि त्या एका शब्दाच्या, एका वाक्याच्या सगळ्या प्रकारच्या संकल्पना आपल्यासमोर सर ठेवू शकतात. तशा पद्धतीनं कायद्याचा अर्थ कसा होऊ शकतो या सगळ्या प्रकारच्या संभावना त्यांनी आम्हाला विद्यार्थी दशेमध्ये शिकवल्या आणि आम्ही त्यावेळेस ग्राफ्स केल्या. खरं म्हणजे इथं कबूल करायला हरकत नाही की ॲडव्होकेट हा प्रोफेशन स्किलचा आहे. बऱ्याच वेळा इंटरप्रिटेशन ऑफ लॉ प्रोव्हिजनचा बऱ्याच वेळा प्रश्न तयार होतो आणि मग ह्याचं इंटरप्रिटेशन नक्की कसं करायचं, ते कदाचित इंटरप्रिटेशन करताना एखाद्या प्रोव्हिजनच्या बाबतीत ज्याला न्याय द्यायचा आहे तो कदाचित मिस होऊ शकतो. पण सर, आपण आम्हाला इतकं पक्क करून ठेवलं कायद्यामध्ये तेव्हाच, जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा, तर त्यामुळे आम्ही कुठं डिस्टर्ब नाही झालो. कुठलीही प्रोव्हिजन येऊ द्या. मला आठवतं सर, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट खाली रूल्स अगेन्स्ट परपेच्युइटी नाही कळत सर. आत्ता हे पुस्तक आणून जर दिलं ना, आपण जर मला सांगितलं की तू 28 वर्ष जज होतास, चल आता ह्या रूल्स अगेन्स्ट परपेच्युइटी वाच आणि या सगळ्यांना सांग समजून, इट्स व्हेरी डिफिकल्ट सर. पण हे सर आपण आम्हाला सांगितलंय, त्याचा अर्थ काय आहे तो आपण सांगितलाय आणि सांगायला हरकत नाही. ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे असे आव्हाड सर आहेत. कायदा हा त्यांच्या प्रत्येक शरीरामध्ये
प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक अवयामध्ये भिनलेला आहे. आणि सरस्वतीची वाणी मुखातून बाहेर पडावी तशी कायद्याची कुठलीही प्रोव्हिजन सरांकडून कुणालाही केव्हाही कुठल्याही क्षणी सांगितली जाते. या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल, मी तर सरांचा विद्यार्थी आहेच. आपल्याला नक्की क्रेडिट जातं. मी LLPAला असताना इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये असताना LLPAने दुपारच्या वेळेस व्याख्यानमाला आयोजित केली होती. मला वाटतं मस्के वकील, कुलकर्णी वकील हेच त्यावेळेस बॉडी मेंबर्स वगैरे होते आणि सरांना बोलवलं होतं. तर दोन्ही बाजूने किती, म्हणजे मीही म्हटलं स्पॉन्टेनियसली की सर माझे गुरु आहेत आणि सरांनीही या मंडळींना पटकन सांगितलं की सुमंत माझा शिष्य आहे. आणि झालं असं की कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर सर आणि आम्ही जेव्हा चेंबरमध्ये बसलो होतो आणि व्यासपीठाकडे जायचं होतं आपल्या बारमध्ये, त्यावेळेस हे हळूच मला कल्पना दिली की सरांचा सत्कार आपल्या हस्ते. अरे म्हटलं शक्यच नाही, मी गुरु आहे, मी शिष्य आहे, ते गुरु आहेत आणि शिष्याने कसं काय गुरूंचा सत्कार करायचा. तुम्ही LLPAचे सिनियर ॲडव्होकेट कोणी असतील तर आपण त्यांना हे करा. पण मला सरांनी सांगितलं की तू आज या ठिकाणी मेंबर इंडस्ट्रीयल कोर्ट म्हणून आलेला आहेस आणि त्या कपॅसिटीमध्ये आपण तिथं कार्यक्रमाला जाणार आहोत, तर ही जबाबदारी तू पार पाडायची. आणि त्यावेळेस मी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर पुन्हा पुण्यात प्रमुख जिल्हा न्यायाधीश असताना 2-3 वेळा सरांबरोबर कार्यक्रम करायचा योग आला. किती प्रेम असावं सरांचं. माझं ज्या दिवशी रिटायरमेंटचा दिवस होता शेवटचा, जेव्हा मला पुणे बार जिल्हा असोसिएशनने सेंडऑफचा कार्यक्रम अशोक हॉलमध्ये ठेवलेला होता, त्यावेळेस सरांची त्या कार्यक्रमाला आवर्जून असलेली उपस्थिती मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि नुसती उपस्थिती नाही तर सरांनी व्यासपीठावर येऊन त्या निमित्ताने ते त्यांचं मनोगत